आम्हाला पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया. भाई ये साइड घूमो ना, उल्टा जा रही है. रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया. याला पण ठोकायला लावला होता. याचं काय पंक्चर होतं हा बनवलं याचे पंक्चर आहे ना. ठेवू आम्ही ठेवून नाही रे. कुछ नहीं आराम से बैठो. कुछ नहीं दारू मत. मोरया लवकर या गावाला आम्हाला मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. क्या कहेंगे, आज गणपति विसर्जन का लास्ट दिन है, पापा को आज विदाई दे रहे हो, क्या भावना है आपके मन में आज? हमेशा जब गणपति पापा का विसर्जन हो ही रहा होता है तब दुख तो होता ही है कि घर में 10 दिन बिताए हैं, इतना अच्छा लगता है, सब आते हैं परिवार के साथ, सब आरती करते हैं, तो वो दुख तो होता ही है, बट खुशी भी होती है कि वापस अभी ये स्टार्ट हो गया कि अगले साल वापस आएंगे गणपति पापा. कैसा माहौल था घर में, फैमिली का वगैरह, दोस्तों का? कैसा गणपति के दिन तो बहुत अच्छा माहौल होता है, बहुत रौनक होती है, घर पे हमेशा लोग होते हैं, हमेशा आरती हो रही होती है, सब बड़े खुश होते हैं, हम भी बड़े खुश होते हैं, और पापा के साथ हमेशा ऐसे लगता है ब्लेसिंग हमारे पास ही है गणपति वगैरह. गणपति से क्या मांगा आपने गणपति पापा से? वो तो मैं बता नहीं सकता वरना बट यही मांगे कि सबका भला हो, दुनिया में सबके लिए अच्छा ही हो, और सुख और शांति बढ़े, और भारत के लिए अच्छा हो. आपका नाम? कुंज, मेरा नाम कुंज है, पूरा नाम? कुंज गुरेजा. काय सांगाल, आज गणपती बाप्पांना निरोप देत आहे, कसं वातावरण इतके दिवस घरामध्ये, आणि आज बाप्पाला निरोप देताना काय म्हणजे भाऊक आहात, काय सांगाल? भाऊक तर आहेच. गणपती जेव्हा आपण जातात विसर्जनसाठी आपण निघालो की तेव्हापासूनच मनामध्ये असं असतं की आता पुढचं वर्ष कधी येणार, कधी आपण गणपती बाप्पांचे दर्शन करणार. पण मनामध्ये नेहमी हे असतं की बाप्पाने इथंच राहावं, पण दुःख, कष्ट, आजार सगळं घेऊन जावं बरोबर, आणि सगळ्यांसाठी सुख शांती द्यावी. घरामध्ये वातावरण इतकं छान असतं त्या दिवसांमध्ये, सगळे लोक येतात, वर्षभरातून एक दिवस सगळे ती मेहनत करतात तुमच्या घरी यायची, पप्पांचे दर्शन घ्यायची, आणि म्हणून आनंद होतो. बाप्पा आल्यावर आनंद होतो, आणि जातात तेव्हा दुःखच होतो की का चाललेत म्हणून. पण आता बाप्पा गेले तर बाकीचे म्हणजे फेस्टिवल्स पण सुरू होतात. तर हेच आहे की सगळ्यांना म्हणजे चांगलं आयुष्य द्यावं, चांगला वर्ष जावावा, सगळ्यांचं सुखी आनंदाने वर्ष जावावा, हीच बाप्पांना प्रार्थना आहे. साक्षी गुरेजा.